आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत 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 तया माझे प्रस्तुत प्राप्त संकीर्तन सेवेसाठी निवडलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु कैवल्याचे मूर्तिमंत पुतळा असणारे वैष्णव संप्रदायाचं कळस होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणांचा तुम्हा आम्हाला उपदेश करणारा भंग. तुकाराम महाराज अभंगात काय म्हणतात? आपुलिया पिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. तुकाराम महाराज म्हणतात तरी माझ्या दैवा पार नाही किंवा घडो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आपुल्या हिता जो असे जागता माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जो आपल्या हिताला जागलाय त्याची मला काय करावी? सेवा करावी. किंवा ज्या कुळात कन्या पुत्र सात्विक जन्माला येतात तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडावी. गीता भागवत जे श्रवण करतात तुकाराम महाराज म्हणतात त्यांची मला सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. ते मला माझ्या भगवंतापेक्षा वेगळे नाही आणि मानणार नाहीत का? तर ते हित पाहतात आपल्या कुळात सात्विक मुलांना जन्माला आल्यानंतर चांगलं घडवतात आणि भगवंताचं चिंतन नामस्मरण करतात. गीता भागवाचं काय करतात? श्रवण करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्यांची सेवा मला काय करावी आणि ते माझ्या देवापेक्षा कमी नाही. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या वर्षी याच ठिकाणी कैलासवासी सुभद्रा मल्हारी अडसूळ यांना वयाच्या 85व्या वर्षी देव
देवाज्ञा झाली. आता महाराज तुम्ही म्हणणार त्यांनाच देवाज्ञा झाली, बाकीच्यांना का होत नाही? कारण त्यांना हा संसार सुफल केला, सगळ्यांना मार्गी लावलं. आणि तदनंतर देवानं काय म्हणलं? देवानं सांगितलं आता तुमचं कार्य संपलंय, आता तुम्हाला कुठे यावं लागेल? वैकुंठाला यावं लागेल. म्हणून देवानं त्यांना आज्ञा केली आणि जावं लागलं. आयुष्यात संसारात प्रत्येकाला जावंच लागतं, म्हणून त्यांनाही जावंच लागलं. इथं आलेला बुवा सुधी काय अमर होऊन आला नाही. बुवा पाकिट घेऊन तोपर्यंत उभा राहील का ह्याची गॅरंटी नाही. तरी वाटतं आपल्याला की KYC करून लाडक्या बहिणीचं पैसे मिळावं, वाटतं का नाही? वृद्धकालाची पेन्शन शासनानं चालू करावी, वाटते का नाही? कशासाठी? त्यात आपलं हित नाही तरी आपण त्याच्या मागे पळतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापाशी पूर्वी अल्पसहा परिहार. या ठिकाणी अडसूळ परिवारानं आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसंच या कीर्तन रूपी सेवेसाठी महाराष्ट्रातील मान तालुक्याचं वैभव असणारं गायनाचार्य स्वरभूषण साक्षात गंधर्वानं त्यांच्या गळ्यावरती मधाचं बोट फिरवावं असे स्वरलंकार हरिभक्तपरायण तुषार महाराज गाडे यांच्या चरणाला स्पर्श करून, तसेच रसाळ संप्रदायाचे पायक असणारे आमचे गुरुबंध असणारे हरिभक्तपरायण जगदाळे महाराज यांच्याही चरणाला मी स्पर्श करतो. तसंच आमचा आधारस्तंभ आधारवड मार्गदर्शक गुरुवर्य वारकरी भूषण असणारे हरिभक्तपरायण जितोबे महाराज जाधव यांच्या चरणाला मी स्पर्श करतो. तसंच साक्षानं इंद्रानं आपल्या पोटातील काहीतरी कला देवाला वाटलं आपल्याला स्वर्गातून पृथ्वी तलावी यायला जमणार नाही, म्हणून ज्यांच्या बोटात दिली असे मृदुंगाचार्य मृदुंग मार्तंड मृदुंग अलंकार हरिभक्तपरायण राम महाराज देशमुख त्यांच्या चरणाला मी स्पर्श करतो. तसंच इथं उभं राहिलेली असलेली ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व साधकांच्या चरणाला मी स्पर्श करतो. तसंच या ठिकाणी या कीर्तनाचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे बाळूमाचा हरिजागर गणेश टिकुले यांच्या चरणाला नतमस्तक करतो. तसंच आजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाचतो. वारबा बुवा तुझी तूच ओळखतोय. तुमच्या सर्वांच्या साधकांच्या आणि विचारवंतांच्या चरणाला स्पर्श करून मी सेवेला सुरुवात करतो. विठाला हो. आजच्या कलियुगात जगत असताना कोण कोणाचं कुठं कधी कसं आहे कुणालाच कळत नाही. ज्या बाळाला आपण जन्म दिला तेच आपल्याला सांभाळेल का नाहीची गॅरंटी नाही. पाकिट मला पण आहे, पण मी दिसतोय ना कुठे? इथं उभं राहिलो. बरोबर आहे, सगळ्यांना कळतंय ना मी बोललेलं. कन्नड मध्ये बोलू का? निन्न कळ मात्रा असं बोलू का? इंग्लिश मध्ये बोलू का? मराठीत कळतंय ना? या जगात जन्माला आल्यानंतर तुम्हाला आपली मुलं सांभाळतील का ना याची गॅरंटी नाही. पण आपल्या बाळाला जसं आपण सांभाळतो तसं माझ्या डोळ्यासमोर या अडसूळ परिवारानं आपल्या आईची सेवा केली. कुळी कन्या पुत्र अभंग दुसरा होता कीर्तनाला, पण इथं आल्यानंतर इथली प्राप्त परिस्थिती पाहिल्यानंतर कळलं की हा अभंग इथं फिट बसेल. जे आईनं आपलं अख्खं आयुष्य काबाड कष्ट करण्यात घालवलं, दुसऱ्याची मोलमजुरी केली. हे गाव झाल्यानंतर ते गाव, ते गाव झाल्यानंतर ते गाव झालं आणि सगळी गावं फिरून या फलटणच्या शेजारी मलटण मध्ये असलेल्या ठिकाणी विसावल्या. आणि असं आहे बरं का, आई एकटी असताना ज्यावेळेस ती आई जन्माला आली आणि काही वर्षातच त्या आईच्या डोक्यावरून आईचं छत्र निघून गेलं. म्हणजे सुभद्रा आजींच्या डोक्यावरनं त्यांच्या आईचं छत्र निघून गेलं. सांगा, ज्या मुलीच्या डोक्यावरून आईचं छत्र निघून जातं ती पोरं सात्विक निघतील का हो? नाही. याचा अर्थ त्यांना भागवत धर्माला वैष्णवांना आपलंसं केल्याशिवाय कुळात अशी मुलं जन्माला येत नाहीत. अशा माता पितांच्या चरणाला आम्ही स्पर्श करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना या कीर्तनाच्या माध्यमातून आपण काय घेऊन गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे आपल्याला सगळं कळलं. आयुष्यभर आपण सुखाच्या मागे धावतो. कुणाच्या मागे धावतो? सुखाच्या मागे धावतो. इथं बसलेल्या सगळ्यांना माझ्यापेक्षा सर्व ज्ञानी आहेत. सगळ्यांना माझा एकच प्रश्न आहे, आयुष्यभर तुम्ही पळला, सुख मिळलं का हो? खाली बसलेले महाराज लोक, सुख मिळलं का हो? का कधी बघितलंय का? कधी अनुभवलंय का? आता आपला वैकुंठाला जायची वेळ आली तरी आपल्याला सुख कळलं नाही. कारण सुख केवढं असतं?
सुख जवा पाडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे दुःख जवा पाडे दुःख पर्वताये वडे वडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे 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 महाराज सांगतात सुख एवढे जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. महाराज तुम्ही काय सांगता, आमच्याकडे लय पैसा आहे. सांगा पैशानं सुख खरेदी करता येईल का हो? ऐका, इथं खाली बसलेल्यांना सुखहीच पाहिजे, उभं राहिलेल्यांना सुखच पाहिजे. इथं अर्धाच्या गादी उभं राहिले त्यांना पण सुखच पाहिजे, पण कुणाला सुख मिळलं नाही. पैशानं सुख खरेदी करता येईल का हो? आपल्या भारतात जगातले 2, 4, 1 नंबरचे करोडपती आहेत, त्यांना सुखाची गोडवणच भरून ठेवली असते. बरोबर आहे ना? जसं पेराल तसं उगवतं. शेजारच्यानं गाडी घेतली म्हणून आपल्या पोटात दुखायची कारण नाही. असंच आमच्याकडे एक म्हातार राहत होतं आणि ती म्हातार लय खोडकाळ होतं. इतकं खोडकाळ होतं की दुसऱ्यानं काय घेतलेलं त्याला कधी बघवत नव्हतं. होय म्हणजे तुम्ही मला नव्हताय, तुमच्याकडे पण असाच कार्यक्रम दिसतोय. आणि म्हातारे एक दिवस दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना म्हणले, डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखतंय. डॉक्टर म्हणले ठीक आहे. डॉक्टरने चेक केलं, औषधं दिलं. आता वय झालाच म्हाताऱ्या माणसाचं, त्यांच्या पोटात दुखतंय म्हणून गोळ्या लिहून दिल्या. 3 टायमिंगचा डोस दिला आणि 3 टायमिंग झाल्यानंतर काय सांगितलं, डोस संपल्यावर नाही राहिलं परत या. डॉक्टरने चेक केलं, दुसरा डोस दिला, इंजेक्शन दिली, गोळ्या दिल्या, परत राहिलं नाही. परत 3 दिवसानं म्हातारा दवाखान्यात गेलं आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना म्हणले तुम्ही दिलेल्या कुठल्याच औषधानं मला फरक पडला नाही. डॉक्टर म्हणले नक्की काय खाल्लं तुम्ही? काय खाल्लं हे मला माहित नाही, रोजचं जेवण जेवलो. काय पेला तुम्ही? म्हणले काही नाही, ग्लासातली तर अजिबात पेत नाही. म्हणले कशानं दुखतंय? नक्की कारण, वेळ, टायमिंग सांगा की जिथनं तुमच्या पोटात. काय नाही म्हणले शेजाऱ्याच्यानं गाडी घेतल्यापासून माझ्या पोटात दुखते. आता सांगा ह्या पोटात देखण्याला कुठली तरी दवा असर करेल का हो? त्यासाठी काय करावं लागेल? सुख मिळवण्यासाठी तुम्हाला सुखाचा व्यवहार करावा लागेल. बरोबर आहे ना? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, दुसऱ्याच्या सुखात सुख माना. एक वेळे दुसऱ्याच्या सुखात तुम्हाला जाता नाही आलं तरी चालेल, पण दुःखात एखाद्या मित्राच्या, एका मैत्रिणीच्या सगळ्यात पुढे तुम्ही उभा राहा. दुसऱ्याचं हित हेच आपले हित पहा, आणि ते पाहिल्यानंतर काय होईल? सुख आपोआप मिळेल. सुख आयुष्यात कधीच कुणाला मिळत नाही. त्याला एक पर्यायी शब्द आहे, सुख न मिळता माणसानं काय राहिलं पाहिजे आयुष्यात? समाधानी राहिलं पाहिजे. आहे त्यात आपल्या पायात चप्पल आहे ना, तुटली ना, ठीक आहे. खालच्या बघायचं, बिन चपलीचा जो फिरतोय त्याच्यापेक्षा तरी आपलं बरं आहे ना, तेव्हा सुख आपल्याला मिळेल. बरं, अजून सुख मिळवण्यासाठी काय करा? सुख मिळवण्यासाठी एकच करा, चालता बोलता उठता बसता येता जाता फक्त भगवंताचं नामस्मरण करा. नाही वेळ मिळत, कामामध्ये काम म्हणा राम राम. जुनी माणसं बघा, आता ही जुनी जाणकार टोपीवाली माणसं, पाहुणे मंडळी घरात आली की काय म्हणायची हो तुम्ही? पाहुणं मारा मारा राम राम. पाहुणे घरात आली की राम राम. सकाळी अंथरुणातून उठताना काय म्हणायचा? राम राम. दुपारचं निहारीला बसताना राम राम, आणि संध्याकाळी अंथरुणावर पडल्यावरती राम राम. म्हणून ती माणसं कशी होती? आरामी होती, समाधानी होती. आणि आता कलियुगात पैशाच्या मागे लागल्या माणसं हरामी झाले. असलं तरी देणार नाही. आपण करुणात बघितलंच असं, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. हा सगळा मायेचा बाजार आहे. कोरोन्यात नवरा जरी आपला क्वारंटाईन असला तरी बायको बाहेर न डबा ठेवून येत होती का नाही? आणि जरी घरी सोडलं तरी 4 दिवस त्याला बाहेरच बसवत होते. त्याच्या मागे कारण आहे, हा सगळा मायेचा बाजार आहे. आणि ह्या मायेच्या बाजाराच्या जर तुम्ही माग धावला तर तुम्हाला काही मिळणार नाही. त्यासाठी माणसानं काय केलं पाहिजे? आपलं हित नक्की कशात आहे ते पाहिलं पाहिजे. आपुनिया गीता जो असे जागता, आपुनिया
जागता आपुली आईता जो असे जगता आपुली आईता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता माता पिता दयाचे अदन्य माता पिता दयाचे कोणी गण पुत्र मोती दे सात्विक कोणी गण पुत्र मोती दे सात्विक धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका ए आपुली आईता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणले आपुलिया हिता जो असे जागता. आपले हित कशात हवे नक्की? कशाच आहे? आपली लहानाची मुलं मोठी व्हावीत, शिकावीत, बरोबर आहे का नाही? आणि शिकल्यानंतर त्या मुलाला काय लागावी? चांगली नोकरी लागावी. चांगली नोकरी लागली तर चांगली छोकरी मिळेल, आणि चांगली छोकरी मिळली तर घराला म्हातारा म्हातारीला बाहेर काढते होय. बर ठीक आहे. आया बोलल्यात म्हणले आपण काय करायचं? त्यात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. आपला मुलगा चांगल्या नोकरीला लागावं, त्याला चांगली मुलगी मिळावी, त्यांचा संसार चांगला हवा. शेजारच्यानं एक माडी चढवली की आपण दुसरी कधी चढवेल ह्यात आपलं हित. शेजारच्यानं 1 एकर घेतला, आपण 2 एकर कसं ह्यात आपलं हित. हे हित कसं आहे? निरर्थक आहे. हे संपणार आहे का तुमच्यावर येणार आहे? नाही येणार. तुकाराम महाराजांना कळलं की ह्याच संसारात आपलं हित नाही, म्हणून तुकारामांना संसार जाळला आणि कुठं बसले? अंगणी बसले. ऐका, तुकाराम महाराजांनी आपला संसार त्यागला आणि काय भोगलं त्यांना? तर परमार्थ भोगला. म्हणजे काय केलं त्यांनी? तुकाराम महाराजांनी एवढा साधकतेचा परमार्थ केला, एवढा साधकतेचा परमार्थ केला. त्यांना साधना करत असताना त्यांना साधा टाळ वाजवाय भेटत नव्हता, म्हणून त्यांनी कशाचा टाळ केला? दगडाच्या टाळामधून गायले अभंग. अहो टाळ जाऊन द्या, इथं आपलीच पोरं आपली ऐकत नाही. चुकून पिंट्याची आई मोबाईल बघत असावी आणि त्या आईनं सांगावं, पिंट्या पाणी प्यायला गेलाय का रे किचन मध्ये? येता येता मला एक तांब्या भरून आण. पिंट्या माघार येऊन सोप्यावर बसल आणि मग मी तू पण पी आणि येताना. खरे का? पण तुकाराम महाराजांना कळलं या संसारात काही नाही. मग काय केलं तुकाराम महाराजांना? दुष्काळ पडला. कुठं? देहूला. दुष्काळ पडल्यानंतर तुकोबरायांच्या घरी असणारं धान्य, धनधान्याचं कोठार त्यांना जनांसाठी उघडं केलं की म्हणलं त्यांचं हित आपण साधावं. ऐका, ज्या माणसांना तुकाराम महाराज धान्य वाटत होते त्या माणसांना तुकाराम महाराजांच्या हातून धान्य घेतलं नाही. डायरेक्ट कणगीत हात घालायला सुरुवात केली, धान्य घ्यायला सुरुवात केली. ऐका, धान्य घेता घेता त्या कणग्या खाली पाडल्या आणि सगळं धान्य कुठं तोडावलं? पाय तोडावलं. त्यांचीच भावकी आपण पण आहे. बघा, एखादं वाटप चालू असू द्या, वारीच्या वाटेवर तुम्ही बघा, घेतात आणि राहिलेलं कुठं तोडावतात? पण ते वारकरी नसतात. नियमाचे वारकरी कधीही वारी सोडून बाहेर चालत नाही. तुम्हाला काय द्यायचं असेल तर विनाकरी किंवा निवासाच्या स्थानावर.
तुकाराम महाराजांना कळलं ह्या संसारातील ही लोक विभक्त आहेत, हे आपलं काय हित साधणार नाहीत, म्हणून तुकाराम महाराजांना परमार्थ साधला आणि संसार त्यागला. आणि त्यागल्यानंतर तुकारामाने एवढा 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 संसार त्यागला की तुकाराम महाराजांच्या चुलीवरती फुटफुट हरळी उगवली होती. मग सांगा तुकोबरायांची चूल किती दिवस पेटली नसेल हो? चुकून आपल्या ह्यांचा 1 तारखेला पगार ना व्हावा आणि चहाला साखर नसावी, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट माहेर आला, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट कोर्टाची चिठ्ठी आणि 6 महिन्यानं डिवोर्स. होय बर, मग तुम्ही पण तयारीतलंच आहे म्हणायचं. पण त्या तुकाराम महाराजांची पत्नी त्या प्रसंगाला प्रसंग रूप राहिली आणि आहे त्या घरात बाज जरी होती तरी ती कशी होती? मोडकी होती. आपल्या घरात जर बसाय जरी खुर्ची नसेल तरी बिचारे आपले नांदणार नाही. होय बा, म्हणजे तुम्ही अभ्यासात्मक आहे, तुमच्यापेक्षा अभ्यासाने मीच कमी असं वाटतं. ऐका, त्या आवल्या मातेला घालण्यासाठी एकच साडी आणि एकच चोळी होती. आता चोळ्यांचा जमाना गेला, आता काय आल्या बा. ठीक आहे, आजी म्हणले आजी तुमच्यापाशी ठेवा, सुनन ऐकलं तर काय खरं नाही. आणि त्यानंतर ती आवली माता ज्यावेळेस स्नान करायला बसायची, स्नान करत असताना ती साडी आणि चोळी धुईची आणि असणाऱ्या कणगीवरती वाळत घालायची आणि त्या कणगीत ती माता दडून बसायची आणि ती वाळल्यानंतर साडी चोळी घालून मग आवली माता बाहेर निघायची. माझ्या आयानो कपाट भरून असणाऱ्या सांगा, चुकून तुमच्या ह्यांना दिवाळीला जर तुम्हाला साडी घेतली नसती तर आता तुम्ही कुठं असता हो? चुकून आपल्या भावानं भाऊबीजीला साडी नवं घ्यावं, आपली बहीण परत भावाकडे गेली नसती. आमच्याकडे साड्या किती माहितीये का? सांगू का? कपाट जर उघडलं आणि कपाटातल्या साड्या जर अंगावर पडल्या तर मला वाटतंय सरपण आणायची काय गरज नाही. एवढ्या साड्या, एवढ्या साड्या. आणि त्या तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीला एकच साडी आणि एकच चोळी होती. ऐका, याच्या पुढं काय? याच्या पुढं देव सारखा भगवान परमात्मा, विठेवरचा देव सारखं तुकाराम महाराज करताय. म्हणून त्यांच्या धर्मपत्नीला राग आला. कुणाला? रुक्मिणी मातेला. कळते का? अजून सुट्ट करून सांगू का? गोष्ट सांगू का तुम्हाला? कळत नसेल परमार्थ अजून सांगतो. एक सांगू असतो आणि एक नको सांगू असतो. सांगू चढतो झाडाव, खाली कोण राहत? ही पण कळत नाही का? मग जाऊ का घरी मी? नको सांगू तर नाही सांगत, परमार्थ सांगतो. विठाला आणि त्या रुक्मिणी मातेला राग आला. ऐका गड्यांनो, राग येणं निश्चित आहे. आपली धर्मपत्नी सोडून जर दुसऱ्याची जर आपलं ती जर कौतुक करत असते, ती बघ आमक्या आमक्याची सून कशी करते, तू कशी वागती, सांगा बरं त्या बिचाऱ्याला भाकरी तरी मिळेल का? अय मागचे साधूवर्य, चुकून दुसऱ्याच्या सुनाचं जर आपण कौतुक केलं, सासरे बुवा भाकरी मिळेल का संध्याकाळनं? म्हाताऱ्या, खरंय का नाही? म्हणजे माणसाला काय पाहिजे? मोठीपणा पाहिजे. बरोबर आहे ना? आपल्या नावासाठी करतात आणि देव पण तेच म्हणतात ना, फक्त माझं काय घ्या, नावच घ्या ना. त्यानं कधी मागितलंय का? लिंबू मागितलंय का? नारळ मागितलंय का? दक्षिणा मागितली का? पावती मागितली का? फक्त देव काय म्हणतो? शुद्ध अंतकरणानं माझं काय घ्या, नाव घ्या. तेच तुकाराम महाराज करत होते. रुक्मिणी मातेला बघावलं नाही सारखं तुकाराम महाराज करताय म्हणून रुक्मिणी मातेने ठरवलं की मी तुमच्या भक्ताची परीक्षा घेणार. आणि म्हणून त्या रुक्मिणी मातेनं पृथ्वी वैकुंठावरून पृथ्वी तलावर यायचं ठरवलं. पृथ्वी तलावरती आल्यानंतर तिने भिकारिणीचं रूप घेतलं आणि भिकारीण दारात आल्यानंतर तुकाराम महाराज सकाळचं ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी लवकर 8:30 वाजता, आपल्याकडे सकाळ 8:30लाच होती की 5Gचा जमाना 8:30लाच होती ना. पहिल्या आजी आता ह्या बघा डोक्यावर पदर आहेत त्या. पहाटे लवकर उठायच्या, पाण्याचा सडा घालायचा, सारवून काढायच्या आणि त्याच्यावर काय काढायच्या? रांगोळी काढायच्या. त्याच्यानंतरचा जमाना गेला. पाहुणा रावळा आला तर त्याचा पायच भरतोय दारात. म्हणजे काय पाळायला लागली माणसं? कोंबड्या. वय असंच एक ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर लेकरं बिकरं बघितल्यावर तिला वाटलं चांगला बुवा दिसतोय.
ह्याला चहा प्यायला बोलावं. चहा प्यायला बोलवावं म्हणून सासून सुनाला निरोप दिला की महाराज घरला येणारे चहा प्यायला, तुम्ही चहा ठेवा, मी महाराजांना घेऊन येते. तेवढ्यात प्रातःकाळीच्या वेळी कोंबडीनं दारात कार्यक्रम केलेला होता. कोंबडी दारातच कार्यक्रम करते, कुठं कार्यक्रम करत नाही. आणि त्या कोंबडीने दारात कार्यक्रम केला होता. आता महाराज यायचं म्हणून हिने चांगली साडी घातली होती. कुण सुनानं. ती त्यांना म्हणली, अहो ऐका ना, कुठे चालले? ते म्हणले सप्त्याकडे चाललोय मी, महाराज आले त्यांना घेऊन येतो. नाही नाही तेवढं घाण भरून टाका ना. ती म्हणली, तो बिचारा म्हणला तुला काय होतंय भराय? तर ती माता त्याला म्हणली, त्याची बायको म्हणली, मी नवी साडी घातली. आणि तो म्हणला मी काय उघडा चाललोय? ह्या दोघांच्या वादेत तिनं काय ठरवलं, माती घेतली कशावर टाकली. आता माझ्या पायाला होती सर्दी होती म्हणून मी ह्याच्या खाली चप्पल काढली. आज सुंदर असा गालीच्या मला दारातून वा वा छान, ओलं पाय आपले कशाला लावायचं म्हणून मला तिथं मातीचा ढिगारा दिसला. आणि मातीचा ढिगारा दिसल्यानंतर मी आपली मातीत पाय चोळला. आणि चोळल्यानंतर चिकाट काहीतरी लागलं. म्हणलं असू दे, चला आता ह्यांचीच माती ना, आपल्याला काय घेणं देणं. गेलो घरात. घेरत गेल्यानंतर तिनं बिचारीनं 12,500चा गालीच्या टाकलेला. बघताय काय पुसला पाय मी. तर ते म्हणले, महाराज तुमच्या पायाला काय खाज होते का? नाव म्हणलं ती मऊ माती टाकली होती, ती जास्तच पायाला लागली म्हणून ते चोळत. म्हणले चिकट लागलं तुमच्या पायाला? हो म्हटलं, म्हणूनच चोळतोय. बाई जैसी करणी वैसी. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आयुष्यात आपल्या सगळ्यांच्या असंच आहे, झाकाय जातो पण उघड पडतं. त्यामुळे माणसानं कधीही कुठली गोष्ट झाकायची नाही. होईल थोडा त्रास पण गुण ती माझं सांगत नव्हतो, नाहीतर मला कुठं भेटल्या म्हणणार भरलेल्या पायाचा बोवाला. ती माझं सांगत नव्हतो, मी सांगत होतो तुमचं. पण कसं आहे, बोवा घेतल्या वाईज तुम्हाला बरं वाटतं. आणि त्या रुक्मिणी मातेने सकाळच्या प्रातःकाळीच भिकारणीचं रूप घेतली. दारात आली. तुकोबराय आपल्या 2 लेकरांना घेऊन विठ्ठल नामात तिथं मुलांना खेळवत होते. आणि रुक्मिणी मातेने भिकारीचं रूप घेतल्यानंतर तिथं दारात हजर झाल्यानंतर त्यांना सांगितलं, ह्या गरीबाला काहीतरी वाढा. तुकाराम महाराज म्हणले, आई काय वाढू तुम्हाला? म्हणली काही नको, माझ्या अंगावरची असणारी साडी आणि चोळी काय झाली, जिरजिरी झाली, फटायला लागली. मला साडी आणि चोळी दे. त्यावेळेस तुकोबरायांच्या अंगू बायको स्त्री स्टार बाथरूम मध्ये आंघोळ होतं का? जुन्या काळात बाथरूम नाही, त्या नाणीत स्नान करत होते. आणि तिनं साडी आणि चोळी कशावर टाकली होती? नाणीच्या असणाऱ्या भिंतीवरती टाकली होती. आणि ऐका, तुकोबरायाने क्षणाचाही वाट न बघता ती साडी आणि ती चोळी उचलली आणि कुणाला दिली? रुक्मिणी मातेला दिली, भिकारणीला दिली. आणि त्या भिकारणीनं ती साडी चोळी घेता क्षणी तुकोबरायानं धूम ठोकली. कुठं? भंडारा डोंगरावरती. रुक्मिणी मातेनं आपल्या अंगावरती असणारी सुवर्ण जडित रत्नांची साडी माझ्या कुणाला दिली? आवली मातेला दिली. तरी आवली मातेने त्याने स्वीकार केला नाही. चुकून आवली मातीच्या जाग्यावर जर आयांनो तुम्ही असता तर काय केलं असतं? साडी तर घेतलीच असती, चुळी तर घेतलीच असती, नव म्हणली असती. होय व तुमच्या गळ्यातलं पण चांगलं दिसतंय, देता का तेवढं? म्हणजे आपण कशानं स्वार्थानं मायेनं बरकटलेलो आहे. आणि यातून उत्तराई होण्यासाठी देवाला खंत वाटली, देवाला रडू आलं. माझ्या तुकोबरायांच्या पत्नीचा परीक्षा घेतली आणि त्यात पास झालो. सांगा, आपल्या घरात एखादा कार्यक्रम असेल, एखाद्या पाहुण्यानं पोशाख आणला आणि परत त्या पाहुण्याच्या जर घरात कार्यक्रम असेल आणि आपण बिन पोशाखाचं गेलो तर चालेल का? चालेल का? म्हणजे ती काय असतं, देणं घेणं साठ लोटच असतं. देव म्हणला यातून मला उत्तराई व्हावं लागेल. मग काय करावं लागेल? 4 दिवस झालं धनी आज घरला आलं नाही म्हणून आवली मातेनं भाकरीचं गटोळ घेतलं, पाटी घेतली. पहिले पाटे असायच्या रानात जायला, आता पाट्या गेल्यानंतर गटुळा आलं. गटुळा गेल्यानंतर काय आलं? टिफिन, डबे, वॉटर बॅग, जेरचं थंड पाणी. ह्या जगात काहीच अति चालत नाही. 10 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या बांधावर कामगार काम मागायला येत होता. आता कामगार 4 चाकी येतोय आणि शेतकरी चालत येतोय. आणि शेतकऱ्याच्याच बांधावरती जागा ठेवावं लागते त्यांची 4 चाकी लावाय.
5 वाजले की करेक्ट कार्यक्रम घरी. त्यामुळं काय कुठलंही काम करत असताना सरळ मार्गी करा. दिवस बदलतात. आता लग्न न होणाऱ्या पोरांना सांगतो, काळजी करू नका. पहिल्या पुरींचं बाप पोराच्या घरी यायचं, आमच्या लेकराला द्यायची. आमची कुठेतरी कंपनीत असणार जॉबला यायची. समजा त्याचा जॉबच सुटला तर तो काय दगड खायलो आहे माळावर. माझं तर म्हणणं आहे, सुसंस्कृत शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्या. आयुष्यावर पैशाच्या मागे नाही धावणार, पण समाधानी नक्कीच असते. आल्यावरती घरात आई बापाला तांब्यावर पाणी तरी भेटत. नाहीतर ह्या पुरी सिटीत राहणाऱ्या, मम्मी आली ना तेवढा स्वयंपाक कर, मी कामावून जॉबवर न्यायला मला कंटाळा होणार आहे, तूच थोडा. हेही दिवस बदलणार आहेत. थांबा अजून 5 वर्ष. पुरींच्या पोरांच्या घरी रांगा लागणार आहेत. आता हितनं मुलांचा जन्माचा दर थोडा घटतोय, त्यामुळे मुलांचेही दिवस येणार आहेत 5-6 वर्षाने. हे निसर्गाचं चक्र आहे, हे फिरतच असतं. आणि इथं अति झाल्यानंतर काय होते, माती होते. त्या आवली मातेला वाटलं आपले 4 दिवस धनी भाकरी खायला आले नाही, म्हणून आवली मातेनं भाकरीचं टोपलं घेतलं, मिरचा घेतला, चटणी घेतली. त्यांच्या घरी बासुंदी बिसुंदी असं काय नव्हतं, पंचपक्वान नव्हतं. असलेली चटणी भाकर डोक्यावरती घेतली आणि ती आवली माता मजल दर मजल करत भंडारा डोंगराच्या दिशेने. आता डोंगराला जात असताना कधी एक वाटा नसती, कारण वाटकऱ्यांना अनेक वाटा पाडलेल्या असतात. आता कसं ओळखायचं तुकाराम महाराज डोंगराला गेले आणि त्यावेळेस मालकाला हाक मारायची पद्धत नसती. अहो ना, आता माणसं कशा आल्यात, अरे अरे कुठेच रे, इकडे ये. बरोबर आहे ना. धर्म पाळला तरच आपण टिकणार आहे, नाहीतर आपणच आपल्या जीवनाचा नाश करणार, एवढं लक्षात ठेवा. आवली मातेनं रस्त्याला असलेली माती कानाला लावावी आणि त्या मातीनं काय म्हणावं, विठ्ठल विठ्ठल. ज्या मातीवरून तुकोबराय चालत होत ती माती म्हणत होती काय, विठ्ठल. आणि चुकून एखादा पाहुणा पोरगी बघायला चाललेला असून त्याच्या गाडीला आपण आडवं जावं, पाहुणी काय म्हणतील, शेजारची गेली बाबा मांजर आडवा, आज काय कार्यक्रम. एक वेळ मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण माणसं आडवं गेलेली चालणार नाही. कारण ही 5Gच्या जमान्यात जगणारी माणसं, कुणालाही कुणाचं घेणं देणं नाही. पण गड्यांनो सांगतो, एखाद्याचं तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर एखाद्याचं वाईट निश्चित प्रमाणे करू नका. आणि त्या आवली मातेनं कानाला मातीला नंतर विठ्ठल विठ्ठल आवाज आला. त्या दिशेने ती आवली माता निघाली. आणि आवली माता भंडारा डोंगरावरती पोचत असताना, वर चढत असताना, आवली माता चालत असताना, त्यावेळेस आवली मातेच्या पायात हिलचा शेंडेल नव्हता, बाटाची चप्पल नव्हती, पॅरेगॉनची चप्पल नव्हती. अनवानी पायानं रुक्मिणी माता भर दुपारच्या उन्हात रखरखत्या मजल दर मजल करत चालली होती. आणि तिथं असणाऱ्या काट्याला वाटलं या आवली मातेचं आपण दर्शन घ्यावं. आता सांगा, तुमच्या माझ्या जर पायाचं आवली मातेनं जर दर्शन घेतलं तर तुम्हाला वाटेल का हो, तो मोडल्याशिवाय राहील का. आता पायात जर काटा तुमच्या मोडला तर दुखायचं राहील का नाही राहील. मग त्या काट्याला वाटलं तुमच्या पायाचं दर्शन घ्यावं, तर तो मोडल्याशिवाय राहील का हो, त्याशिवाय त्याला दर्शन घेत ना. तो काटा त्यांच्या पायात मोडला आणि आई ग म्हणल्या. आई खाली बसल्या आणि त्यांना लांबवर असा कोणतरी अदृश्य असा गुराखी दिसला. म्हणून त्याला हाक मारली, गुराखी दादा, ओ गुराखी दादा इकडे या, माझ्या पायात काटा मोडलाय, मला असह्य होतंय. त्या गुराख्याने यावं आणि त्या आवली मातेचा पाय हातात घ्यावा. आता जुनी माणसं पायातला काटा काढत असताना, ती जागा स्वच्छ करत असताना आजी काय करायचा हो, काय करायचं, थुंकी लावून काढायचं. त्या गुराख्यानं त्या आवली मातेचा पाय हातात घ्यावा आणि चाटावा. दुसरा तिसरा कोणी नसून तो गुराखी विठेवरचा कोण होता. म्हणजे एवढा तुकोबरायांना परमार्थ केला की आपल्या उतारात केलेल्या पत्नीच्या उपकारातून आपण उत्तराई होण्यासाठी देवानं कुणाची आवली मातेचे पाय चाटले. चुकून आपल्या पायाला लागावं आणि आपल्या लेकीला म्हणावं, वाईस थोडा खांदा दे ग, दिल का, थांब म्हणणार काठी आणून. शुद्ध बीजा पोटी जशी तुमची हे असेल, गर्भसंस्कार असेल, तसेच मुलं तुमची घडत असतात. आणि त्यांना वाटलं ह्यात कशातच काही नाही, म्हणून तुकोबरायांना काय केलं, आपुलिया हिता
जो असे जागता ते त्यांच्या हिताला जागले. त्याने काय झालं? कुणाला धन्यता मिळाली? धन्य माता पिता तयाचे या धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता हे आपुनी ऐका दास जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया वा, सुंदर. टाळ्या वाजवायची पद्धत आहे. महाराज एके ठिकाणी सांगतात, जर कीर्तनात टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी तुम्हाला कशाला टाळ्या वाजवाव्या लागत्याल? बाजारात टाळ्या वाजवाव्या लागत्याल. ऐका, आणि कीर्तनात जर बडबड केली तर पुढच्या जन्मी कशात तुम्ही जन्माला याचाल? बेडूका वाहून येईल जन्मा बेडूका वाहून येईल जन्मा बेडूका होऊन येईल जन्मा. हे कीर्तन बडबड करील कोणी कीर्तन बडबड करील कोणी हे बेडूका वाहून येईल जन्मा बेडूका वाहून येईल जन्मा येईल जन्मा जन्मा वा, हे इथं बसलेली सगळीच गायक आहेत, त्यामुळे टाळ्या वाजवत नाही ते मला कळले. इथं बसलेली सगळीच गायक आहेत. गात्यात ती कधी माहितीये का? इथं बसलेली सगळी बाथरूम गायक आहेत. जेव्हा बाथरूमीत आंघोळीला जातात तेव्हाच गुण आणते ते. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कोणाची माता पिता धन्य? त्या मातेला वाटलं आपली आई लहानपणी निघून गेली आणि निघून गेल्यानंतर त्या मातेला वाटलं की आपला सांभाळ कोण करणार, म्हणून भागवत धर्माच्या असणाऱ्या वैष्णवांना आपलं साधकता साध्य साधून त्या मातेनं तरडगाव सोडलं. आणि तरडगाव सोडत असताना मजल दर मजल करत दुसऱ्याच्याच सालाला राहून पुढचं शिक्षण संसार करत असताना अडसूळ घराण्यात त्या आल्या. आणि अडसूळ घराण्यात आल्यानंतर तिथंही त्यांना अभाल कष्ट करावं लागलं, कारण जुन्या माणसांना कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा काही रोजगार हमीची गॅरंटी नव्हती. त्यावेळेस सगळा खेळ पैवर होता, आण्यावरती होता. आता आणे गेले, 4 आणे गेले, 12 आणे गेले, 8 आणे पण गेले. आता आला ती पण कवा लावत्यात? साखरपुड्यालाच. बरोबर आहे ना? आणि रुपयात फक्त येते काड्याची पेटी. बरोबर आहे ना? जी गोष्ट वाईट करते त्याची किंमत नेहमी कमीच असते. आणि त्या मातेनं दुसऱ्याच्या सालानं काम करून आपल्या असणाऱ्या 3 मुलांना आणि 2 मुलींना शिकवलं. कुठपर्यंत शिकवलं? एकाला शासकीय सेवेमध्ये रुजू केलं आणि दुसऱ्याला भारतीय सेनात रुजू केलं. पण तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता. पण कवा? कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे द्या. ज्या कुळात मुलं सात्विक जन्माला येतात त्याच कुळाला तुकाराम महाराज काय म्हणतात? त्यांची सेवा मला घडावी. काय करावी? त्यांची सेवा मला घडावी, दुसऱ्या कोणाची घडू नाही. काच कुळ सात्विक झालं, दोन्ही पोरं सेवेत लावली. कुठं लावली? एक शासकीय सेवेत लावलं आणि एक देश सेवेत लावलं. बर, शासकीय सेवेत लावलं, शासकीय सेवेतल्याला रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर त्याला काय वाटलं? पेन्सिल येत असेल ना, पेन्सिल खावी आणि शांत बसावं.
नाही, तसं नाही केलं. त्यानं उत्कृष्ट बागायतदार होण्याचे ठरवलं. कारण हा जगाचा पोशिंदा कोण आहे? शेतकरी. आणि शेतकरी व्हायचं ठेवून ठरवलं. आणि काय केली? अप्रत्यक्ष कशाची सेवा केली? दुसरा मुलगा निवृत्त होऊन आला आणि निवृत्त आल्यानंतर त्याने काय ठरवलं? की माणसांची घरं व्यवस्थित असावी, 4 पैसे त्यांचे वाचावेत, म्हणून ती पण त्यांना काय केली? सेवा. अशा महाराज म्हणतात अशा लोकांना मला काय घडावी? सेवा घडावी. कुठल्या? कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. ज्या कुळात मुलं सात्विक जन्माला येतील त्या कुळातली मला सेवा घडावी. पण ऐका, त्या तुकोबरायांच्या घरी काय तुम्ही म्हणसाल तुकोबराय भंडार डोंगरावर गेले, त्यांच्या बायकोला एकच साडी एकच चोळी होती, त्यांच्या गळी दळीदळी होती का? नाही. आपल्याकडे अर्धा एकर जरी ऊस असला तरी आपण सोसायटी काढून फटफटी घेतो, बरोबर आहे का ना? सोसायटी काढून फटफटी घेतो. पण त्या तुकोबरायांच्या घरी 400 एकर काय होता? ऊस. आणि ते तुकोबरायांच्या घरी 4 पिढ्याची सावकारकी होती. आता त्या काळातले सावकार तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत थोडेसे पाहिले असतील. ऐका, आणि ते सावकार असताना सुद्धा त्यांना बसायला घोडा होता त्या काळी. कधी? तुकोबरायांच्या काळात. आणि सोन्याच्या खडवा घालायचा होत्या. आता सोनं कसं झालं माझ्या आयांना? 1,20,000 तोळा घ्यायची तरी अडचण. ग्रॅमवर. आता तर पॉलिशवरच जमाना आलाय. चोरानं चोरून नेलं तरी त्याला कळलं नाही खरं आहे का खोटे. सगळ्या बँटिकचा जमाना आला का? त्या तुकोबरायांना सोन्याच्या खडवा घालत होत्या. त्यांना कळलं या संसारात काहीच नाही, म्हणून तुकारामरायांना संसार लाताळला. आणि लाताळल्यानंतर काय आपलंच केलं तर परमार्थ आपला केला. किती परमार्थ आपला केला? किती परमार्थ आपला केला? किती परमार्थ आलं? देवाला वाटलं आता ह्यांचं कार्य संपलंय. देवाला वाटलं आता ह्यांचं कार्य संपलंय, आपण यांना घेऊन जावं. घेऊन जाण्यासाठी देव येत होते. त्यावेळेस तुकाराम महाराज आपल्या धर्मपत्नीला म्हणले, आवले तुला यायचंय का? कुठं? वैकुंठाला. आवल्यानो ती तुमचीच मैत्रीण होती, ती पण आवली. ती म्हणली माझी म्हशी गुर डोर पोर कोण सांभाळायची? तुमचं तुम्हीच जा. देव येत असताना यमाची ही ताकद त्या ठिकाणी येत नव्हती, एवढं तुकारामांच्या नामात ताकद होती. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. नाम घेता का प्रियम, नाम घेता का पेयम. का गुलाम सलाम करे, का गुलाम सलाम करे, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. हे का गुलाम सलाम करे, काळ गुलाम सलाम करे. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. दुःख या घरी राबत से, दुःख या घरी राबत से. का गुलाम सलाम करी, का गुलाम सलाम करी, का गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम. जगाकडे काय आम्ही माता तिला पाय, आम्ही माता तिला पाय. जगाकडे काय आम्ही माता तिला पाय. तुकोबरायांना बघितलं तरी यम घाबरत होता. आणि यम घाबरत असताना काळे तुकोबरायांना सलाम करत होता. यमाची ही ताकद नव्हती की तुकोबरायांपाशी यायची. पण सांगा, आपला जीव हा कुणाचा पाहुणा? यमाचा पाहुणा. प्राणी हो यमाचा पाहुणा. प्राणी
पाहून प्राणी होय यमाचा पाहून. आपला जीव हा यमाचा पाहून आहे. इथं आलोय म्हणजे आपलं रिटर्नचं तिकीट निश्चित प्रमाणे कटलंय, पण ते आपल्याला माहीत नसतं. पण आपण हा जे गुंतलोय हा मायेचा बाजार आहे. ऐका गड्यांनो, ज्या उदरातून मातेनं बाळाला जन्म दिला तोच मुलगा तीच मुलगी आई वडिलांना म्हणते तुम्ही आमच्यासाठी काय केले सांगा. त्यांना जर तुमच्यासाठी काय केलं नसतं तर आज आपण कुठं असतो. इथं बसलेल्या सुनांना सगळ्यांना माझी नम्र विनंती, जशी आपल्या घरात आई वडील आहेत तसे सासू सासरा आपले आई वडील आहेत म्हणून सांभाळा. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभद्राजी. आपली सून शिक्षक आहे. आपल्या सुनेला सकाळचं कॉलेज असतं, तिला सकाळचं जावं लागतं. कोणतीही तक्रार न करता आपल्या लेकीच्या जशी पाठी उभा राहते तशी ही सासू पाठी उभा राहिली. महाराज, ती तुम्हाला पाकिट देणार आहेत म्हणून तुम्ही त्यांचं गुणगान गाता? अजिबात नाही. पाकिटाचं मला काय घेणं देणंच नाही. कारण की साक्षात भगवान तर आमच्या पाठीमाग उभे, पैशाची आम्हाला गरज नाही. का सांगतो? कारण की गेल्या 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात ह्या घराचा माझा जवळचा संबंध आला. ऐका, त्या आजींचं वय 82-83 असेल, मला वाटतं 82 तर निश्चित असेल त्यावेळेस. फक्त त्यांचा मुलगा म्हणला की हे महाराज येत साध्याच पोशाखात, तरी ती माता, ती वाकत चालणारी माता माझ्या चरणावर नतमस्तक झाली. इथेच सगळे संस्कार करतात. सांगा, या घरी लक्ष्मी पाणी भरतीये, सरस्वती नांदतीये, सगळं गुण सगळं ह्यानं पुष्ट घर आहे हे सगळं. त्या घरातलं कोणतरी माणूस वारकऱ्याच्या किंवा कोणाच्या तरी पायावरती नतमस्तक वाढ, ह्याला कळतात संस्कार. त्या आजीनं सुनांवरती आपुलकी साधून संस्कार केले. परिणाम असा झाला, पुढचे जे मुले ते काय झाले, सात्विक जन्माला आले. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ऐका, या ठिकाणी चांदोबाचा लिंब असणारा कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा या ठिकाण आषाढी वारी सोहळा जाणार. माऊलींचं पहिलं रिंगण ज्या ठिकाणी होतं, कुठं? चांदोबाचा लिंब. त्या ठिकाणी सप्तशताब्दी निमित्त मोठा कीर्तन सोहळा चालू आहे. तिथं मोठा कीर्तन सोहळा का चालू आहे? म्हणजे तिथं जास्त अन्नदान होतंय का? तिथं जास्त पैसा खर्च होत? तिथं नाही. तर तिथं सगळे महाराष्ट्रातील साधक वारकरी संप्रदायाचे पायी त्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून एक जरी वाक्य आपण त्या ठिकाणी ऐकलं तरी आपल्या कितीतरी पापांचा नाश होऊ शकतो. त्यांच्या चरणाची जरी आपल्याला नतमस्तक होता येईल तरी. या ठिकाणी हा सोहळा चालू आहे. तुम्ही तिथं नुसतं जा, श्रवण करा. सांगणाऱ्यापेक्षा श्रवण करण्याला जास्त पुण्य मिळत. चांदोबाच्या लिंब या ठिकाणी 6 तारखेला 6 ते 12 या तारखेमध्ये आता चालू आहे तिथे या ठिकाणी सोहळा. त्या सोहळ्यामध्ये जा, आनंद लुटा, संसारापासून थोडा वेळ बाजूला ठेवा आणि परमार्थ काय असतो आणि परमार्थात काय प्राप्त होतं आणि परमार्थ कशा रीतीने केला जातो आणि परमार्थात गेल्यामध्ये आनंद कुठं आणि किती मिळतो हा त्या चांदोबाच्या लिंबावरती गेल्यानंतर कळेल. कारण की एक त्या ठिकाणी प्रमाण सांगतो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. देवाला सुद्धा वाटत असेल, ज्ञानोबरायांना सुद्धा वाटत असेल की मी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावावी, इतका देखना. कमीत कमी 2-3 हजार वाचक आहेत त्या ठिकाणी, 2-3 हजार टाळकरी फेटे घालून आहेत. नुसतं दृश्य जरी बघितलं ना तर असं वाटेल की आपणही संसाराचा त्याग करावा आणि परमार्थ आपला करावा. विठ्ठला आता परमार्थिकपणे तुम्हाला सांगितलेला अभंगाचा भावार्थ तर कळतच आहे, पण कळत असताना थोडा थकवा आल्यावानी वाटतंय. थकवा आल्यानंतर काय होईल? जर तुम्ही भगवंताचं नाम जरी घेतलं मुखानं तरी तुम्हाला काय होईल? आराम मिळेल. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करा. देवाने हात दिलेत का आपल्याला? तर दिलेत. ते देवाने हात दिलेले आपल्याला भजनासाठी आले, म्हणून सगळ्यांनी एकदा हात वरती करून बरं. ह्या गुणसूत्रात आपण कोणीच बसत नाही. का बसत नाही? म्हणजे निश्चित प्रमाणे आपण कधीही चांगलं काम करत नाही असं मी म्हणणार नाही. म्हणजे तुम्ही मानाव लिहायला म्हणजे मला कळलंच.
आयुष्यात जे आपण कर्म करतो ते आपल्याला इथंच फेडावं लागतं. पहिल्या काळात आज्यानं करायचं आणि नातूनं फेडायचं होतं. आता तसं नाही, आपण करायचं आणि आपणच केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले कितीही जन्माला आले, कितीही जन्माला गेले, पण तुकाराम महाराजांना वाटलं की या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटावं म्हणून साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्याची माता धन्यदाता पिता साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता. विठाल या ठिकाणी फुलं वाटायचा कार्यक्रम सुरू करा. ऐका, फुलं टाकताना पुढच्याच्या अंगावर टाकू नका, नाहीतर पुढच्या वर्षी तुमच्या फुलं कुणाच्या अंगावरती टाकायचं नाही. झाल्या आरती झाल्यानंतर फक्त घरातील त्यावेळेस फुलं टाकताना, आरती झाल्यानंतर प्रत्येक इथं प्रतिमेवरती येऊन टाकायचं. ज्यांना वेळ नाही त्यांना आताच गेलं तरी मागची माग चालेल. तोंड दाखवलंय ना मालकाला, विषय काय कार्यकर्ते लय घायचं असतात. हो, घरात कोण भेट नाही, पण बाहेर आलोय ना आपण या परमार्थात, साधकतेनं आलोय ना आपण. या आजींच्या आत्म्याला पुण्य प्राप्त होण्यासाठी आपलं पुण्य त्यांना थोडं द्या. तुमच्या पण वर्षादाला कोणतरी पुण्य दे ना. पुण्यवंत भावे घेत सज्जनाची, नाही तर पुढे आल्या वा वा नेते छान छान, आणि मागणं कशाचा नेता आहे वय हो. एवढंच आहे फक्त आयुष्यात. माणसानं जगताना असताना एवढं सुखी जगावं, एवढं सुखी जगावं, एवढं सुखी, दुःखालाही लाज वाटावी. नाहीतर आपण 10 रुपये घेऊन जातो देवाला आणि 1 कोटीचं मागतो. सांगा, आयुष्यात कुठलीही बँक आजपर्यंत तुम्ही बघितली हो 10 रुपयाला 1 कोटी व्याज देणारी बघितली का? मग देव कसा दिलो? देव फक्त भावाचा, भक्तीचा बुकायला. फक्त भक्ती करा, फक्त भक्ती करा, देवाची सेवा करा, नामस्मरण करा. त्यानं काय होईल? देव आपलास होईल. आणि देव आपलास झाल्यानंतर काय होईल? तो देव आपल्या माग पुढा उभा राहील. कुठं राहील? तर ज्ञानोबा राय सांगतात की द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा, पांडवा घरी, द्वारकेचा राणा. का द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहिला? तर त्यांना फक्त काय म्हणलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. तो पांडवाचा राणा, द्वारेचा राणा त्यांच्या घरी का राहिला? अर्जुनाच्या घरी का राहिला? आता 5 एकही मरून दिला नाही, 100 एकही औषधाला. आणि तो देव होता हो, त्यालाही भोगावं लागले. जन्माला आला कारागृहात, आणि कारागृहात जन्माला आल्यानंतर तिथून कुठे गेला? गोकुळात. गोकुळातही राहता आलं नाही देवाला. कुठं जावं लागलं? महाराज तुमचं तुम्हीच सांगा ना. आता सांगितलं ना, द्वारकेचा राहणा, द्वारकेत जावं लागलं. किती? जन्माला आला तुरुंगात, तिथं 8 तास, तिथनं येत असताना नदी पात्रातून तिथं 8 तास, गोकुळात आल्यानंतर 8 तास, द्वारकेत 8 तास, आणि शेवटती द्वारका सुधी काय झाली? देवाला द्वारके सुधी राहता आला नाही. मग त्या देवापेक्षा तर आपलं बरं आहे ना. देवाला दुःख भोगावं लागलं, आपल्याला तर निश्चित भोगावं लागणार आहे. जे कर्म आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय सुट्टी नाही. कर्मातून भोग कमी करण्यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे आई वडिलांची सेवा करा. 4ही धाम तुमच्या चरणाशी आहेत. भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. काय झालं? युग 28 विठेवरी
28 युग झालं तो भगवान परमात्मा अजूनही विटेवर उभा आहे. कसा आहे? कर कटावरी आहे, दोन्ही पाय जुळलेले आहेत. महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचा आहे म्हणून तुम्ही महाराज सांगताय की त्या पंढरपुराची सेवा करा. ऐका, जगात कोणता देव आहे की तो दोन चरण दोन्ही समान आहेत का? कृष्णाकडे जावा, तिटी टाकलेलीच आहे. रामाकडे जावा, एक बाण धनुष्यासाठी पुढे धरलेलाच आहे आणि व्यस्तच आहे. फक्त तो विटेवरचा भगवान परमात्मा आपल्या चरणावरती दृष्टी आहे. समचरण विठेवरी साजेरी, आणि त्या देवाकडे कोणतंही शस्त्र नाही. सदैव तो आपल्या भक्तांच्या, जो त्याच्या भक्ता पायापाशी येईल त्यालाच तो काय करू? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी. आणि दुर्जनांचा संवार करणारा तो देव आहे भक्ताच्या कामात. पण त्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. किती परीक्षा द्यावी? किती परीक्षा द्यावी लागेल? किती परीक्षा द्यावी लागेल? पहा तुम्ही नामदेव महाराजांचं चरित्र पहा, पहा तुम्ही निळोबरायांचं चरित्र पहा, पहा तुम्ही सावता महाराजांचं चरित्र पहा. एवढं त्यांनी हे केलं, एवढं काम केलं, एवढं काम केलं. काम करत असताना त्यांना आपल्या शेतातीलच असणाऱ्या भाजीपाल्याला काय मानलं? देव मानलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला. पश्चात काय झालं? त्या नामदेव महाराजांना सावतामाळे महाराजांचं वर्णन करा. धन्य ते रत्नाची ती खान, जन्मला निदान सावता तो. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्या सावतामाळी महाराजांना त्रैलोक्याचा दाता कुठं साठवला? हृदय मंदिरात. आणि देवाला कुठे ठेवलं? अंत करण्यासाठी. चुकून रक्त द्यायची वेळ येऊ दे एखाद्याला, घरातल्या माणसाला द्याचाल का रक्त तुम्ही? बरं रक्त द्याचाल आणि चुकून डोळा द्यायची वेळ आली तर डोळा द्याचाल का? नाही देणार. किडनी देणार नाही. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. या घरानं या मातेची इतकी सुंदर सेवा केली, इतकी सुंदर सेवा केली. ह्या प्रत्येक ही असणारी जी गल्ली, त्या गल्लीला आज आजी नावाचं व्यक्तिमत्व पोरक झालं. का? इथं असणाऱ्या सुनांना सासू नसली तर त्या सुना त्या आजीला विचारायला जायच्या, आजी असं करायचंय तसं काय करावं लागेल? आणि आपल्या पोटच्या लेकीसारखं त्या आजीनं त्या सुनांना सांगावं, अगं सुनबाई असं करावं लागेल, आई ताई असं करावं लागेल. एखाद्याचं बाळ रडत असेल त्या गल्लीत तर त्या आईनं पुष्टय ना, मग तू एक काम कर, तू भरती हो. ते आर्मी भरती झाले आणि त्यांनी कशाची सेवा केली? देशाची सेवा केली. ऐका, ते एवढून नवल नाही हो. त्यांच्या दोन्ही मुलांच्या मागे जी असणारी मुलं आहेत, ती जुनी असणारी मुलं सुद्धा चांगल्या पदावरती. आता ह्यातल्या डिग्रीज मला वाचायला नाही अशी तराज आहे. सुना पण ज्युनियर कॉलेज प्राध्यापक आहे, एक प्राथमिक शिक्षक आहे. म्हणजे सुनाही चांगल्या आहेत, शिकलेल्या आहेत. नातवंद IDBI बँकेत एक मॅनेजर आहे. सुनबाई एक सुनबाई बालरोग तज्ञ आहे, तर नातू IDBI बँकेत मॅनेजर आहे. एक नात नेत्ररोग तज्ञ आहे, तर त्यांचा जावई शासकीय डॉक्टर आहे. म्हणजे शासन सगळ्या किंवा ह्यांच्यातच लागू झाल्यात का काय? याला फक्त एकच, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. आणि तिन्ही आपल्या लेकींना असणाऱ्या मंगल सुलोचना रत्ना मला ताईला चांगला संसार करायला त्यांना भाग पाडलं. आणि त्यांचीही मुलं आज चांगली आहेत. सगळ्यात महत्वाची घर निर्वेशनी, त्याला एकच पर्याय असतं, ती म्हणजे आई. एक वेळ आयुष्यातून बाप नावाची व्यक्ती निघून गेली तरी चालेल, पण आई नाही हो. आई म्हणजे घराचा खांब आहे, आई म्हणजे दारातील तुळस आहे, आई म्हणजे घराची कळस आहे, आणि आई म्हणजे घराचं चारित्र्य. ज्या घरात आई चांगली ते घर खूप छान हो. आज वाटत असेल आज काकांना आपली आई गेली, आई नाही गेली. काका तुमच्या घरात असणारं सुखाचं, समाधानाचं, कर्तृत्वाचं आणि घरातल्या असणारं चालवणाऱ्या प्रशासनाचं कुलूप गेलं हो. ज्या ज्ञानोबरायांना लहानपणी आपली आई सोडावी लागली, त्या ज्ञानोबरायांना काय वाटलं असेल?
कारण हा संसार सगळा दुःख बांधविडे हो, कुणालाही कुणाचं चांगलं बघत नाही. पण आई एक अशी असती, आपण ही राहील पण आपल्या लेकराला कमी पडून देणार नाही. इथं कीर्तनात असणाऱ्या लेकीला माझं एकच सांगणं आहे, तो माग बसलेला बाप आहे ना, आपला बाप आपल्यासाठी घाण राहील पण आपल्या लेकीला कधीही कमी पडून देणार नाही. तुम्ही फक्त पळून जाऊ नका. तुम्हाला वाटतंय ना घरच्यांना सांगून लग्न करा, पण त्या बापानं आपल्या अंगाला कधी बनेल नीट घातला नाही का पायात चप्पल नीट घातली नाही, पण आपल्या लेकीला कधी काही कमी पडून दिलं. आईने एक वेळ आपल्याला दागिना केला नाही, पण 4 पैसे बँकेत टाकलं, लेकीच्या सुखासाठी टाकलं. कुठल्या लेकीला, कुठल्या आईला वाटतं, कुठल्या बापाला वाटतं की आपलं लेकरू चांगल्या घरात जाऊ नये? कुठल्या? अहो या मोबाईलच्या जमान्यात तुम्ही फसत गेला, आणि फसत गेला नसतं तुमचा सोशल मीडियाद्वारे तुमचंच तुम्ही आयुष्याचा विरोध केला, नाश केला. ऐका, ज्या देवानं प्रेम केलं त्या देवाला ते प्रेम भेटलं नाही. कृष्णाला त्याचं प्रेम भेटलं का हो? नितांत प्रेम राधेवरती असणार ते भेटलं नाही. तुम्ही तर आपण कुठल्या गलीतली कुत्री, आपल्याला काहीही भेटणार नाही. म्हणून सांगतो, आपलं सर्वस्व हे आपले आई वडील आहेत. आणि मी सांगतो गड्यांनो, इथं बसलेल्या आपल्या आई वडिलांची सेवा केली, ज्याप्रमाणे भक्त पुंडलिक विठेवर देवाला बसू शकतो, त्याप्रमाणे तुम्ही भगवान परमात्म्याला आपल्या घरी आणू शकता. त्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे करावे लागेल. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देत असताना शेवटची एक चाल होईल, त्यानंतर भजन होईल. मी तुम्हाला थोडी माहिती देतो, त्यानंतर अभंग होईल निर्वाणीचा, आणि मग फुलं पडते. तुका मन माझा गणपती सेवा, 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 तुका म्हणे माझा गणपतीची 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 सेवा. हे तुका मन माझा गणपतीची सेवा, 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 तुका म्हणे 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 माझा गणपतीची सेवा. तरी माझ्या देवा भार नाही, तरी माझ्या देवा भार नाही. कोणी काला पुत्र वाची दे सात्विक, कोणी काला पुत्र वाची दे सात्विक, बरीच माणसं कीर्तनाला कधी न असल्यावर असं मला वाटतं. चांगले एखादा स्वर कानाला वाटलं तर माणसानं कमीत कमी टाळ्या तरी वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा म्हणून बुवा जायची वेळ आली तरी काय आम्ही टाळ्या वाजवल्या नाहीत. असो, बोलण्याच्या ओघात जर एखादा शब्द चुकून गेला असेल आणि तुमचं अंतकरण दुखावलं असेल तर मी तुमच्या चरणावरती नाक घासून माफी मागतो.
महाराष्ट्रातील साधक मंडळी या ठिकाणी खूप परंपरेची माणसं आहेत. आता कोणाचंही नाव घेत नाही. आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे दे. गीता भागवत करित्री श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. या अभंगाला न्याय देत असताना साक्षात मला या कुटुंबाला हा अभंग सूट होईल असं मला वाटलं आणि आजींचे संस्कार या ठिकाणी यांच्या लेकरातून हा केलेला ज्ञानेने सोहळा असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, खरंच मानावी एवढे कौतुक या लेखांचं कमीच आहे. लेखांनो, आपल्या आईला तुम्ही आयुष्यात काही कमी पडून दिलं नाही. आईची खूप पुण्यही तुमच्यापाशी असेल. हा देह ज्यावेळेस आपल्याकडे येत असतो त्यावेळेस एक कारण घेऊन येत असतो आणि ते कारण पूर्ण नाही झालं तरी त्या देहाला जावं लागतं आणि या आयुष्यात जगाला आल्यानंतर एक 16 संस्कार करावे लागतात. त्यातले 3 संस्कार जन्मापासून शेवटचे असतात आणि राहिलेले 13 संस्कार मृत्यूपासून पुढचे 13व्यापर्यंतचे 13 संस्कार असतात. त्यात 1 वर्ष देतं. 1 वर्षाची क्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथे न्याय मिळतो 12 वाजता आणि न्याय मिळाल्यानंतर तो जो असणारा जन्म आहे, कारण ह्या जन्माला एका योनीत कोटी कोटी फेऱ्या घेतल्यानंतर मनुष्य देहाचा फक्त वारा लागतो. हा आपल्याला मिळाला नाही, कारण आपण काय चांगदेव महाराजांसारखं 1400 वर्ष जगणार नाही. त्यांनाही जावं लागलं, संतांनाही जावं लागलं, अवतार संपवावा लागला, देवालाही आपला अवतार संपवावा लागला, तुम्हालाही आपला अवतार संपवावा. अंगावर दिसणारी चांगल्या कपड्यापेक्षा आत किती मन तुमचं साप एवढं जाताना कीर्तनातून फक्त एवढंच जा. बोलण्याच्या ओघातून माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्तो. येत्या 13 तारीख ते 17 तारीख या वेळेत पांडुरंग प्रसाद आश्रम वडजल या ठिकाणी कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त 5 दिवसीय युवा कीर्तनकार आणि बाल कीर्तनकार यांचा कीर्तन महोत्सव होत असतो. त्या कीर्तन महोत्सवाचा आपण लाभ घ्या. नाही काही कळलं तरी आपल्याला तरी वाटेल आपली पोरं अशी घडावी. नाही कीर्तनातून काही कळलं तर आपल्या कानावरती हरिनाम काय पडल आणि नाहीच काय आपल्या कीर्तनातून मिळलं तरी भोजन तरी मिळेल. नुसतं संतांच्या संगतीत चांगल्या माणसाच्या संगतीत गेली तर पंगत चांगलं मिळतं. एखादा राजकारणी एखाद्या चांगल्या राजकारणाच्या नादी लागला तर त्याला एखादं पद मिळतं, एखाद्या कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळते. असे इत्येक उदाहरण ते. आता तो आपला विषय नाही तर बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असता माफी मागतो. या ठिकाणी अडसूळ कुटुंबानं, अडसूळ काकांना माझ्यावरती विश्वास देऊन माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अडसूळ कुटुंबाच्या चरणावरती नतमस्तक होतो. सेवेला महाराष्ट्रातील नियमवंत ख्यातनाम मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार ज्याला इंद्रानंही आपलं समानावं असं इंद्रा समान असणारे राम महाराज देशमुख त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायनाचार्य हरिभक्तपरायण तुषारजी महाराज गाडे मानदेशी भूषण तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. रसाळ संप्रदायाचे सेवकरी असणारे आमचे गुरुभक्त आकाश महाराज जगदाळे महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतं. पांडुरंग प्रसाद आश्रम गेले 30 वर्ष झालं व्यसनमुक्तीचं काम करत आहेत. वृद्धाश्रम आहे, गोशाळा आहे. महाराज तुम्ही करावी एवढी सेवा कमीच आहे. देव तुमची निश्चित प्रमाणे सेवा केल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक. तसेच या कीर्तनरूपी सेवेसाठी या ठिकाणी दिसत असलेली ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाटडी बुद्रुक. मी कुठल्या महाराजाच्या नादी लागत नाही, मी कुठल्या संप्रदायाच्या नादी लागत नाही. आपलं काम आपण भलं. आपलं काम म्हणजे काय? लेकरं घडवणं. लेकरं घडवलं की आपल्याला पोचपावती मिळते. या साधकांच्या निवासस्थानाची व्यवस्था चालली आहे भाटडी बुद्रुक मध्ये. त्या ठिकाणी सेवा करत असताना, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत असताना मलाही वाटतं की तुमच्या आयुष्यातला 1 रुपया तरी चांगल्या कामावा रागावं. साधी एक तुम्ही गायछापची पुडी घेतली तरी 10 रुपये जातात. वर्षात 10 गुणिले 365 किती पैसे झाले हो? 3665. एवढं काय माझं गणित चांगलं नाही पण कच्चं पण नाही. त्यातला जर थोडा वाटा गेला तर पुण्य मिळेल. आणि गायछाप जर खाल्लं तर तुम्हाला कॅन्सर होईल आणि कॅन्सर झाली तर घरातली घरात ठेवणार नाही. बरोबर आहे ना? तेवढ्यासाठी तुम्ही पुण्याचा वाटा करावा अशी माझी तुमच्या चरणावरती नतमस्तक नम्र विनंती आहे. आणि सांगण्याचं एवढंच तात्पर्य, या ठिकाणी फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाल्यानंतर कुणीही जागावनं फुलं टाकायची नाहीत. इथून सरळ इथं येऊन या ठिकाणी फोटोला फुलं व्हायची. तुमची आलेली पुण्याचा वाटा त्यांना प्राप्त होईल. या ठिकाणी अभंग निर्वाणीचा होईल. निर्वाणीचा अभंग झाल्यानंतर फुलं पडतील. फुलं पडल्यानंतर बाकीच्यांनी येऊन दर्शन घ्या. या ठिकाणी तुम्हाला अन्नदानाची व्यवस्था केली. तुम्ही जर दुसऱ्याचं कोणाचं जर खाल्लं तरच माणसं तुमची खाणार आहेत.
आणि असं काय नाही पित्राचं खाल्ल्यावर पित्र लागतो न काय नाही, एवढा मोकळा आहे वे पित्र तुम्हाला लागाय. आपण पित्रापेक्षा जाम भूत आहोत, त्यामुळे आपल्याला काय पितूर लागणार नाही. सगळ्यांना या ठिकाणी भोजन करून जावं तुमच्या चरणावरती एवढी विनंती. या ठिकाणी गेले 2 तास बाळूमाचा हरिजागर या ठिकाणी सेवा देत आहे. महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक. सुंदर अशी आमचेच पाहुणे, सगळी पाहुण्यातलाच कार्यक्रम आहे वाटतं. अडसूळ पाहुणे साऊंड सिस्टीम तुमच्याही चरणावरती नतमस्तक. आलेली राजकारणी, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि संप्रदायातील सर्व विद्वान माणसांच्या चरणावरती नतमस्तक. माता भगिनी तुमच्या चरणावरती नतमस्तक. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर